आणि यानंतर आणखी एक मोठी बातमी ती म्हणजे गेल्या काही दिवसांपासून सातत्याने मुंबई विद्यापीठाच्या कारभारावरती प्रशासनावरती प्रश्नचिन्ह उपस्थित होते आणि कुलगुरू संजय देशमुख यांनी राजीनामा द्यावा अशी मागणी मुंबई विद्यापीठाचे माजी कुलगुरू भालचंद्र मुणगेकर यांनी केली आहे। या संपूर्ण प्रकरणाची न्यायालयीन चौकशी करून विद्यापीठावरती प्रशासक नेमण्याची मागणी सुद्धा मुणगेकरांनी केलेली आहे। या सगळ्या संदर्भात भालचंद्र मुणगेकर यांच्याशी संवाद साधलाय, बातचीत केली आमचे प्रतिनिधी वैभव परब यांनी। मुंबई विद्यापीठाचा सध्याचा कारभार पाहता माजी कुलगुरू भालचंद्र मुणगेकर यांनी सध्या कुलगुरू असलेल्या राजीनाम्याची मागणी केलेली आहे। आपल्यासोबत स्वतः भालचंद्र मुणगेकर आहेत, आपण त्यांच्याशी बातचीत करून जाणून घेऊया काय तुमच्या नेमक्या मागण्या आहेत आणि काय तुमचे हे आहेत। नाही, माझी मागणी म्हणजे अशी आहे की मुंबई विद्यापीठामध्ये गेल्या अनेक वर्षांच्या काळामध्ये तुरळक प्रमाणामध्ये पेपर फुटणं, काही थोडाफार गोंधळ होणं असे प्रकार नेहमीच आलं। कारण एवढी मोठी परीक्षा 1100-1200 परीक्षा वगैरे होतात, परंतु इतक्या मोठ्या प्रमाणावर पूर्णपणे अभूतपूर्व पेचप्रसंग जो निर्माण केला डॉक्टर संजय देशमुख कुलगुरू यांच्या अत्यंत अविवेकी आणि अदूरक्षितपणाच्या निर्णयामुळे संबंध सिस्टीम त्यांनी वेठीस धरली अशा प्रकारे, आणि संपूर्ण 20 लाख उत्तरपत्रिकांचं मूल्यांकन हे ऑनलाईन करण्याचा निर्णय त्याने जो घेतला, तो निर्णयसुद्धा घेतानाच एप्रिल 2017 घेतला। अगोदर जी कंपनी होती मॅजिक माइंड म्हणून, ती कंपनी बदलून मेरिट ट्रॅक नावाची कंपनी आणली, आणि अशा प्रकारच्या क्रायसिसमुळे विद्यार्थ्यांचं जे अतोनात नुकसान झालेलं आहे, संबंध सिस्टीम वेठीस धरण्याचा प्रकार झालेला आहे। विद्यार्थ्यांचे रिझल्ट 31 मार्च पर्यंत लागणं अशक्य आहे, ते लागले तरी त्यांची क्वालिटी अत्यंत संशयास्पद आहे। विद्यार्थ्यांना परदेशामध्ये ॲडमिशन घेणं शक्य नाही, की ॲडमिशन ऑगस्टच्या 15पर्यंत होतात, त्यांना मार्कलिस्ट मिळणार नाही, पुनर्मूल्यांकनाचा प्रश्न आहे। आणि अशा तऱ्हेने संपूर्ण मुंबई विद्यापीठाची परीक्षा पद्धत आणि मुलांचं भवितव्य धोक्यात घालण्याचा निर्णय त्याने जो घेतला, त्याबद्दल त्याची नैतिक जबाबदारी स्वीकारून मुंबई विद्यापीठाचे कुलगुरू डॉक्टर संजय देशमुख यांनी त्वरित राजीनामा दिला पाहिजे अशी माझी पहिली मागणी आहे। दुसरी माझी मागणी अशी आहे की मगाशी मी जे सांगितलं की कंपनी बदलली, 2013 पासून इंजिनिअरिंगच्या पेपरचं असेसमेंट सुरू आहे। असं असताना नवीन कंपनी आणणं, ते आणताना टेंडर काढले होते का? मला माहिती आहे त्याच्यामध्ये असे की त्या कंपनीला पूर्वीपेक्षा 1.5 पट पैसे जास्त दिलेले आहेत। नेमके किती मला माहीत नाही, परंतु त्याचे हे टेंडर बघितले होते का? किती कंपन्या आलेल्या होत्या? सरकारच्या नियमाप्रमाणे फायनान्स कोड जे असतं, सरकारचे नियम आहेत, विद्यापीठ स्वायत्त आहे म्हणजे स्वयंभू आहे असं नव्हे। तर अशा प्रकारे विद्यापीठामध्ये हे सगळे प्रकार हे करताना, एवढं मोठं कॉन्ट्रॅक्ट देताना त्याची टेंडर मागितले होते का? फायनान्स कोड फॉलो केलेला आहे का? या सगळ्या प्रकाराची न्यायालयीन चौकशी व्हायला पाहिजे, ज्युडिशियल एन्क्वायरी व्हायला पाहिजे। मुंबई हायकोर्टाच्या किंवा कुठल्याही हायकोर्टाच्या निवृत्त न्यायाधीशाच्या त्याच्यामुळे। तिसरी गोष्ट अशी आहे की विद्यापीठाचे संजय कुलगुरू यांनी राजीनामा दिल्यानंतर म्हणजे त्यांना आदत द्यायला पाहिजे राजीनामा, असं माझं म्हणणं आहे। ते आता कसे कंटिन्यू करतात ह्याचंच मला नेमकं आश्चर्य वाटतं। मग एवढ्या मोठ्या पदावर गेलेल्या माणसाला काही नैतिक जबाबदारी आहे की नाही? विद्यापीठावर कुलपतींनी ताबडतोब प्रशासक नेमला पाहिजे अशी मागणी आहे। दे शुड अपॉइंट द ॲडमिनिस्ट्रेटर। चौथी मागणी माझी अशी आहे की चौकशी यासाठी व्हायला पाहिजे की मुंबई विद्यापीठात अगोदरचा जो कायदा होता 1994चा कायदा, तो बदलून आता नवीन कायदा आता आणतायत। त्या नवीन कायद्याची पूर्णपणे अंमलबजावणी अजून व्हायची आहे। ती अंमलबजावणी होऊन त्याच्या विद्यापीठाचं सिनेट, मॅनेजमेंट काउन्सिल, अकॅडमिक काउन्सिल या सगळ्या नवीन बॉडीज अजून तयार व्हायच्या आहेत। ह्या तयार होण्यापूर्वी जुन्या बॉडीज ज्या होत्या त्या त्यांनी ॲबॉलिश केल्या, त्या बरखास्त त्याने केल्या, आणि त्यामुळे विद्यापीठाचे कुलगुरू एक कुणालाही अकाउंटेबल राहिलेले नाही। त्यामुळे सगळ्या घोळाला कुलगुरू जबाबदार आहेत, त्यांनी राजीनामा द्यावा आणि प्रकरणाची न्यायालयीन चौकशी व्हावी अशी मागणी भालचंद्र मुणगेकरांनी केली।